शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 29 जुलै. तर 29 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर कणकवली परिसर जर बघितला, कणकवली, राजपूर, लांजा, विजयदुर्ग, देवगड, रत्नागिरी, संगमेश्वर, त्याचबरोबर चिपळूण, खेड, दाभोल, जयगड, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, महाबळेश्वर, भोर, लवसा, त्याचबरोबर लोणावळा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, कर्जत, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार, वडा, शहापूर, खंडाळा हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण दिवसभरामध्ये रिमझिम पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर नाशिक, दिंडोरी हा परिसर जर बघितला, नाशिक आणि दिंडोरी, तर या भागामध्ये देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. दिंडोरी, नाशिक, सिन्नर, निफाड, त्याचबरोबर चांदवड, सटाणा, त्याचबरोबर आपण जर नामपूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे कमी प्रमाणात पाऊस आहे, फक्त ढगाळ वातावरण आहे या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव परिसर बघितला, कन्नड, त्याचबरोबर पाचोरा, पारोला, अंबळनेर, चापोडा, जळगाव, यवल, भुसावळ, जामनेर, शेवगाव, भोकरदन, त्याचबरोबर जाफराबाद, जालना, बुलढाणा, त्याचबरोबर मलकापूर, बोदवड, जळगाव, जामोद हा म्हणजे इकडचा आपण परिसर बघितला तरी इकडे फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. काही प्रमाणात रिमझिम पाऊस देखील होईल इकडे भोकरदन, जाफराबाद, शेवगाव, बुलढाणा, चिखली या परिसरामध्ये. म्हणजे ढगाळ वातावरण तयार होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. त्याचबरोबर आपण जर नेपनगर, बुऱ्हाणपूर, धरणी हा परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर अचलपूर, अमरावती, त्याचबरोबर तेलगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा, त्याचबरोबर सावनेर, नारखेड, त्याचबरोबर नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, तिरोडी, त्याचबरोबर गोंदिया, आमगाव, साकोली, देवरी, त्याचबरोबर अमरूई, गडचिरोली, त्याचबरोबर चामोशी, गोडपिंपरी, चंद्रपूर हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अरणी, पुसद, उमरखेड, अंजनी, त्याचबरोबर हिमायतनगर, भोकर, पेठ, उमरी, त्याचबरोबर नांदेड, पूर्णा, हिंगोली, शेवगाव, वाशिम, मालेगाव, मेहकर, लोणार, जिंतूर, परभणी, पूर्णा, गंगाखेड हा जर परिसर बघितला तर इथे आपल्याला जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा या भागात देखील काही प्रमाणात होऊ शकतो. जिंतूरमध्ये होईल पाऊस. म्हणजे आपण जर परळी, अंबाजोगाई, केज, कळंब, त्याचबरोबर तेर, धाराशिव, तुळजापूर, वैराग, बार्शी, भूम, बीड, गेवराई, शिरूर, कासार, अंबड, पैठण, अमरापूर, त्याचबरोबर पाथर्डी, शिरूर, कासार, जामखेड, पाटोदा, करमाळा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कडा, श्रीगोंदा, कर्जत, कात्रज, इंदापूर, बारामती, अकलूज, फलटण, जेजुरी, केडगाव, दौंड, श्रीगोंदा, शिरूर, अहिल्यानगर, ढवळपुरी, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, गंगापूर, खिरडी, वैजापूर, त्याचबरोबर कोपरगाव, येवला, निफाड, सिन्नर, अकोले, संगमनेर, त्याचबरोबर मनसर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, केडगाव, फलटण हा परिसर बघितला तर या परिसरात देखील आपल्याला पूर्णपणे म्हणजे कोरडं वातावरण त्या परिसरात दिसत आहे बुधवारी 29 जुलैला. आपण जर महाबळेश्वर, महाड, लवसा, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत हा पट्टा बघितला तर येथे काही प्रमाणात म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या भागात होऊ शकतो. तेच जर आपण ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पेण, त्याचबरोबर अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, दापोली, दाभोल, त्याचबरोबर जयगड, रत्नागिरी, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, कणकवली, सावंतवाडी हा परिसर जर आपण पूर्णपणे बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे. वाऱ्याचा वेग देखील जास्त प्रमाणात असणे म्हणजे वादळी वातावरण देखील काही परिसरात असणार आहे. म्हणजे आपण एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही भागात ढगाळ वातावरण आहे, काही भागात जोरदार पाऊस आहे, काही भागात रिमझिम देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण देखीलचं प्रमाण असणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.